डोंबिवली शहर काँग्रेस समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते पंडित दीनदयाळ रोडवरील हनुमान मंदिरात बॅनर आणि पोस्टर घेऊन जमले आणि राम मंदिरातील दानपेटीच्या चोरीचा तीव्र निषेध केला. तसेच हनुमान मंदिरात प्रार्थनाही केली. मंदिर प्रशासनाने अमित म्हात्रे यांना आशीर्वाद दिला. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अयोध्या ट्रस्ट विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात एक याचिका सादर केली. आंदोलनात माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, वर्षा गुजर, दीप्ती जोशी, मामा पगारे, एकनाथ म्हात्रे, ऐना पगारे, शिबू शेख, अँथनी फिलिप, जॉय मेथू, संकेत लोके, श्यामराव यादव, बिजू राजन आदी सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राच्या जे मंदिर आपण अयोध्यामध्ये बघितलेलं आहे, तिथे एवढ्या श्रद्धेने लोकांनी तिकडे दर्शन घेतलं, तिकडे त्यांचे देणगी दिले, त्यांचे दान समर्पण केले. पण ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये त्याच BJP सरकारनी, RSSनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तिथे जी काय घपला केलेला आहे, आम्ही त्याचा आरोप पण करत आहोत आणि त्याचं तक्रार देखील आम्ही आमच्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये आम्ही त्याची करणार आहोत. जसं बघितलं असेल तुम्ही की आजचा हा सत्याग्रह जो रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. हा निषेध असा आहे की ज्यांनी जीर्णोद्धार केलं, ज्यांनी पूजा केली, ज्यांनी ट्रस्ट बनवली, ज्यांनी सगळं या एका मंदिराचा इव्हेंट करून लोकांसमोर सादर केला, तेच नरेंद्र मोदी आज कुठे आहेत तर ते परदेशात आहेत. परदेशात जाऊन ते त्यांची रॅली काढत आहेत. तिकडे खोटीला लोक NRIsला बोलून तिकडे त्यांचं स्वतःचा ते रंगवायचा स्वतःला प्रयत्न करत आहेत. आज अमित शहा याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत. ट्रस्ट पण ती फॉर्म केली. ती ट्रस्टमध्ये तुम्ही बघितले असाल की काही केंद्रातनं लोक तिकडे दिले गेलेली आहेत आणि काही IPS लोक पण तिकडे दिलेले गेलेले आहेत. केंद्रातले लोक जे पण आहेत तुम्ही बघितलं असाल तर ते BJPचे आणि RSSचे लोक आहेत. तर हे कुठेतरी इथे आपण बघत आहोत की बऱ्याच चुकीच्या रीतीने याची पैशांचं जर काही लोकांच्या श्रद्धेवरती आघात होत असेल तर ही दुर्दैवी बाब